खुडूम खुडूम पहिले तुम्ही आवाज बघा, काय भन्नाट झालेले आहेत हे वेफर. यामध्ये आपण बटाटा नाही वापरला, केळी नाही वापरली, तर हे रताळ्याचे वेफर्स आहेत. फक्त रताळा किसायचा आणि तेलात टाकायचा, एवढंच काम आहे. पण अतिशय रुचकर चवदार हे वेफर्स बनून तयार होतात. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, पिहू राणीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत रताळ्याचे कुरकुरीत वेफर्स. स्पेशली हे वेफर्स उपवासासाठी खूप चांगले आहे. त्यासाठी मस्त असे मध्यम आकाराचे रताळे घ्यायचे आणि रताळ्यांवर माती प्रचंड असते, त्यामुळे चोळून धुवून घ्यायचे. रताळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. याला असं एक क्रॉस कट मारून घ्यायचं. हे असं कट केलं की चिप्स पडायच्या किसणीवर किसून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचं साल काढून घेऊ शकता. आता हे छान असे चिप्स पाडून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असे पातळसर केलेले आहेत. खूप जाड नाही ठेवायचे, खूप जाड ठेवले तर नीट तळले जाणार नाहीत. आणि हे आता पटकन तळून घ्यायचे. पाण्यात वगैरे ठेवण्याची अजिबात गरज नाही. हवं तर डायरेक्ट तेलात किसले तरी चालेल. आणि रताळे खूप सारे किसून नाही ठेवायचे. जसे जसे रताळे तुम्हाला तळायचे तसे तसे याची काप करून घ्यायची. आणि अजिबात हे हाय हीटवर तळायचे नाही, मध्यम आचच ठेवायची आणि मध्यम आचेवर छान एकसारखे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. आणि मी सांगितल्याप्रमाणे हे हाय हीटवर अजिबात तळायचे नाहीत, कारण हाय हीटवर तळले तर यांचा रंग पूर्ण बदलेल आणि ते मधून कच्चे राहतील. त्यामुळे मंद आचेवरच हे तळून घ्या. मध्ये मध्ये चमच्याने आलटून पालटून हे तळून घ्या. आता इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा सोनेरी रंगात हे रताळ्याचे वेफर्स तळून झालेले आहेत. प्लेटमध्ये जाळी आणि त्याखाली टिश्यू पेपर ठेवलेला आहे, जेणेकरून यातलं तेल पूर्णपणे निथळेल. मस्त असे कुरकुरीत होतात, तुम्ही बघू शकाल. आता याच पद्धतीने सगळे चिप्स तळून घ्यायचे. चला तर मग इथे सगळे रताळ्याचे वेफर्स चिप्स तळून घेतलेले आहेत. अर्थात थोडीशी गोडसर असतात, परंतु चव छान लागेल म्हणून सेंधव व मीठ उपवासासाठी आणि थोडंसं लाल तिखट टाकून टॉस करून मिक्स करून घेऊ. अशाच नवनवीन रेसिपींसाठी पिहू राणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.